नमो नमः. आज आपण 9वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील अव्ययमालेमधल्या सगळ्या श्लोकांचा अर्थ बघूया. बघा, पहिला श्लोक आहे, श्रोतृं कर्णौ वक्तुमास्यं सुहास्यं घ्रातुं घ्राणं पादयुग्मं विहर्तुं द्रष्टुं नेत्रे हस्तयुग्मं च दातुं ध्यातुं चित्तं येन सृष्टं सपातु. याचा अर्थ, ऐकण्यासाठी 2 कान, बोलण्यासाठी सुंदर हास्ययुक्त तोंड, वास घेण्यासाठी नाक, इकडे तिकडे फिरण्यासाठी पायांची जोडी, सुंदर जग पाहण्यासाठी डोळे, देण्यासाठी 2 हात आणि ध्यान करण्यासाठी मन, ज्याने म्हणजेच ईश्वराने निर्माण केले तो ईश्वर आमचे रक्षण करो. आता दुसरा श्लोक, गुणाः कुर्वन्ति दूतत्वं दूरेऽपि वसतां सतां केतकी गंधमाघ्राय स्वयमायांति षट्पदाः. याचा अर्थ, सज्जन दूर राहत असले तरी त्यांचे सद्गुण त्यांच्या दूताचे काम करतात. जसे केवड्याच्या फुलाचा वास घेऊन भुंगे आपणहून मध पिण्यासाठी येतात. आता तिसरा श्लोक, भुक्त्वा तृणानि शुष्काणि पीत्वा तोयं जलाशयात दुग्धं यच्छन्ति लोकेभ्यो धेनवो लोकमातरः. याचा अर्थ, सुकलेले गवत खाऊन जलाशयातील पाणी पिऊन लोकांना गायी दूध देतात. गायी या लोकमाताच आहेत. आता पुढचा, अकृत्वा परसंतापम अगत्वा खलमंदिरम अनुत्सृज्य सतां वर्त्म यत्स्वल्पमपि तद्बहु. याचा अर्थ, दुसऱ्याला दुःख न देता, दुष्टाच्या घरी न जाता, सज्जनांचा मार्ग न सोडता जे काही अगदी थोडे मिळेल किंवा साधेल ते पुष्कळच म्हणावे. आता पुढचा श्लोक, यस्य षष्ठी चतुर्थी च विहस्य च विहाय च अहं कथं द्वितीया स्यात् द्वितीया स्यामहं कथं. याचा अर्थ, ज्याला विहाय ही चतुर्थी आणि विहस्य ही षष्ठी तसेच अहम व कथम ही द्वितीया वाटत असेल त्याची मी पत्नी कशी होणार. आता पुढचा श्लोक, प्रारभ्यतेन खलु विघ्नभयेन नीचैः प्रारभ्य विघ्नविहता वीरमन्ति मध्याः विघ्नैः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धमुत्तमजनान् परित्यजन्ति. याचा अर्थ, अत्यंत खालच्या दर्जाची माणसे संकटांच्या भीतीने कार्य सुरू करत नाहीत. मध्यम प्रतीचे लोक कार्य सुरू करून संकटांशी गाठ पडली किंवा संकटे आली की थांबतात, कार्य सोडून देतात. संकटांनी पुन्हा पुन्हा पराभूत केले तरीही उत्तम प्रतीची माणसे एकदा सुरू केलेले कार्य सोडून देत नाहीत. आता पुढचा श्लोक, स्थानभ्रष्टा न शोभन्ते दंता केशा नखानराः इति विज्ञाय मतिमान् स्वस्थानं न परित्यजेत. तर याचा अर्थ, दात, केस, नखे आणि माणसे आपापल्या स्थानापासून दूर झाली की शोभत नाहीत. हे ओळखून बुद्धिमान माणसाने आपले स्थान कधीही सोडू नये. आणि आता शेवटचा श्लोक, दैवमेवेति संचित्य न स्वोद्योगं नरस्त्यजेत अनुद्यमेन कस्तैलं तिलेभ्य प्राप्तुमर्हति. आता याचा अर्थ, दैवत सर्व काही करेल किंवा नशीबच सर्व काही करेल म्हणून माणसाने आपला उद्योग सोडू नये.
उद्योग न करता तिळापासून तेल मिळवणे म्हणजेच तिळाचे तेल काढणे कोणाला जमेल? तर बघा, अशा प्रकारे आज आपण अव्ययमाला यामधील सगळ्या श्लोकांचा अर्थ बघितलेला आहे. तसेच आपल्या चॅनलवरती अव्ययमाला या सगळ्या श्लोकांचा अर्थ समजावून सांगितलेला आहे आणि याचा भाषाभ्याससुद्धा आहे, तर तोही तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.